वळूयात पुढच्या बातमीकडे। नितेश राणेंच्या मुंबईच्या बंगल्याबाहेर अज्ञाताने एक बॅग ठेवली आहे। पोलिसांकडून ही बॅग ठेवणाऱ्या अज्ञाताचा आता शोध सुरू आहे। तपास यंत्रणा बंगल्याबाहेर पोहोचल्यात आणि संबंधित व्यक्तीचा सध्या शोध घेतला जातोय। नितेश राणे हे हिंदुत्ववादी वादग्रस्त भाषणांमुळे चर्चेत असतात आणि या पार्श्वभूमीवर कुणी हे कृत्य केलं का त्याचा तपास आता केला जातोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? नितेश राणेंच्या मुंबईमधल्या बंगल्याबाहेर एका अज्ञातानं एक बॅग ठेवली होती, काय अधिकचे अपडेट्स त्या संदर्भात मिळतात? नक्कीच आपण जर पाहायला गेलं गेल्या अर्ध्या तासापासून या बॅगचा तपास जो आहे तो तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जात होता आणि हा तपास जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे। आणि जी बॅग होती त्या बॅगमध्ये संपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर चप्पल, कपडे आणि शूज जे आहेत ते त्या बॅगमध्ये आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कोणतीही संशयास्पद वस्तू त्या बॅगमध्ये नव्हती असा तपास यंत्रणेच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून संपूर्ण तपास यंत्रणा जे आहे ते या ठिकाणी शोध घेत होत्या, कारण की हा संपूर्ण मंत्रालयाच्या समोरील आपण जर भाग पाहिला तर विविध मंत्र्यांचे शासकीय निवासस्थानं जे आहेत ती शासकीय निवासस्थानं या ठिकाणी आहेत। अर्ध्या तासापूर्वी एक सीसीटीव्हीच्या माध्यमातून एक तरुण जो आहे तो या ठिकाणी बॅग ठेवून जातोय अशी सीसीटीव्ही समोर आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण या ठिकाणी तपास यंत्रणा आणि त्यासोबतच मुंबई पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं होतं आणि संपूर्ण तपास जो आहे तो बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून संपूर्ण तपास करण्यात आलेला आहे आणि ती बॅग पुढील तपासासाठी पोलिसांच्या माध्यमातून ती आता त्यांच्या ताब्यात निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।